ऑपरेशन सिंदूर या भारताच्या सन्माननीय लष्करी मोहिमेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टी परंडा तालुका व शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी स्थानिक तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय सैन्याविषयी घृणास्पद व असभ्य शब्दात विधान करून देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांचा अपमान केला आहे। हे वक्तव्य केवळ लष्कराच्या मनोबलावर घालणारे नसून आतंकवाद्यांच्या मानसिकतेला चालना देणारे आहे। अशा वक्तव्यामुळे देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर खासदारकीसारख्या जबाबदार पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। आंदोलनात उपस्थित प्रमुख भाजपा नेते या निवेदनप्रसंगी भाजपा परंडा तालुकाध्यक्ष अरविंद रगळे, शहर तालुकाध्यक्ष उमाकांत गोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडमितर जहीर चौधरी, माजी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, युवा नेते समरजित सिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ॲडमितर भालचंद्र औसरे, शिवाजीराव पाटील, धनाजी गायकवाड, साहेबराव पाडुळे, अजित काकडे, अर्जुन कोलते, राहुल जगताप, नागेश शिंदे, पांडुरंग मुसरे, जयंत सायकर, किरण कवटे, प्रकाश फरतडे, संपत्ती भोळे, धनंजय काळे, मनोहर पवार, गौरव पाटील, आदर्श ठाकूर, व्यंकटेश दीक्षित, विवेक ठक्कर यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांची ही सक्रिय उपस्थिती या आंदोलनात भाजप महिला मोर्चाचाही सक्रिय सहभाग होता। महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष गायत्री तिवारी व शहराध्यक्षा ज्योतिताई भातलवंडे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही ठामपणे आपला निषेध नोंदवला। या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपकडून लोकसभा अध्यक्षांकडे खासदार प्रणिती शिंदे यांची खासदारकी रद्द करण्याची औपचारिक मागणी लवकरच केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत।